आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. गेली 6-7 वर्ष जी मी भारतीय बहुसंख्य गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणूक म्हणजे काय, त्यांच्या डोक्यात असलेले समभाग गुंतवणुकीविषयी चुकीचे समज वगैरे वगैरे दूर करण्याचा हा माझा प्रयत्न ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम याद्वारे करत असतो. त्यातला हा आजचा माझ्या दृष्टीने हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कसं आहे ना, असो मी आधी नाव सांगतो. इंग्रजीमध्ये आजच्या व्हिडिओचं नाव आहे अथवा शीर्षक बाईंग अ स्टॉक ॲट करेक्ट प्राइस ॲट करेक्ट टाइम अथवा मराठीत योग्य वेळी योग्य किमतीला समभाग घेणे. आता कसं होतं ना, भारतीय आता मला काही जण दाखवतात मी न मागता, हे बघा ना माझं पोर्टफोलिओ व्हॅल्यू बघा, वजा 1.5 लाख आहे, वजा 2 लाख आहे. नाही, पण मी कोणाला काहीच सांगू शकत नाही कारण सेबीचे नियम आहेत. पण मला दुःख काय होतं, हे तुम्ही वजामध्ये कसे गेला आहात. म्हणजे खरंच चांगले समभाग आणि वजामध्ये गेलं असेल तर समजू शकतो, पण अशा लोकांना माहीत नसतं की योग्य समभाग योग्य वेळी घेतला तर काय फायदा होतो. आता त्याचं मी एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. एकच मिनिट हा. मी फेब्रुवारी 2025ला एक समभाग घेतला आणि आजच्या दिवशी तो समभाग म्हणजे 16 महिने झाले 406% वर आहे. म्हणजेच 16 महिन्याला 406% म्हणजे आपण जे दर शेकडा म्हणजे पर ॲनम म्हणजे बँकेनी 6.5 दिले, माझ्या म्युच्युअल फंडनी 8.5 दिले, यांनी एवढे दिले, पोस्टाने 4.20% दिले. तसं माझ्या त्या समभागाने म्हणजे आजची जी त्याचा भाव आहे गेल्या 16 महिन्यानंतर 406% म्हणजेच 12 महिन्यांनी 304% मिळालेत. म्हणजे मला दर शेकडा 304% परतावा मिळालेला आहे. आणि मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे, त्याच्यामुळे मी काही एवढं लवकर विकणार नाही. त्याच्यामुळे मला काही जण म्हणजे आत्ता तुम्हाला किती नफा झाला, काय झाला हे मी नाही सांगू शकत. हां, आजच्या घडीला काय किती परतावा मिळतोय हे मी सांगू शकतो आणि ते मी सांगितलं. आता मला तुम्ही सांगा, दर शेकडा 304% लहान अमाऊंट आहे का? आणि एक हे साधं सांगतो, अंदाजे 50 का 52 हजार गुंतवलेले आणि त्याचे 2,28,000 झालेत. आता काय वाईट आहे? म्हणजे खरंच सांगतो काय वाईट आहे. आणि जर त्यावेळेला 1 लाख गुंतवले असते 16 महिन्यापूर्वी, आज त्याचे 7.67 लाख झाले असते. आता माझे काही विरोधक, ज्याला आपण ट्रोलर्स म्हणतो, तर त्यांना आता एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतंय. इथे मी माझी लाल करायला नाही सांगत आहे. हे सगळं बहुसंख्य गुंतवणूकदारांना हे अशक्य वाटतं. त्यांना म्हणजे 6.5% जास्त म्हणजे 6.7% मिळाले तरी त्यांचा आनंद गगनाला मावेन असा होतो. त्यांना कुठे माहिती आहे 304% वगैरे, हे त्यांना सगळं खोटं वाटतं. खोटं काय, तरी तुम्ही बघत असाल माझ्या. आणि दुसरं, हे सगळे ट्रोलर्स आहेत ना, गंमत काय असते माहिती आहे ना, ते माझे व्हॉट्सअप स्टेटस कधीही पाहत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना मी गेले 6-7 वर्ष काय
पाठवली आहे माहिती ही त्यांना माहीत नाहीये. त्याचप्रमाणे आत्ता माझे अंदाजे 200च्या वर व्हिडिओज असतील. त्यातला एक कुठला तरी पाहिल्यावर लगेच त्यांच्यातली ती ट्रोलर प्रवृत्ती अशी बाहेर येते की प्रत्येक गोष्टीत समोरच्याची मारायचीच. म्हणजे मला अनेकदा वाटतं की हे काही कुठल्या तरी राजकीय पक्षांशी निगडीत आहेत की काय. म्हणजे काही झालं की बोलायचं. आणि दुसरं म्हणजे मला एक या सगळ्या ट्रोलर्स बद्दल वाईट वाटतं. त्यांची मराठी भाषा एवढी म्हणजे त्यांना आवडतं. म्हणजे ए म्हाताऱ्या, नंतर ए थेरड्या, म्हणजे काय कौतुक. त्यांच्या आई वडिलांचं मला एवढं कौतुक वाटतं की त्यांनी त्यांच्या मुलांना असं शिकवलं. समोरच्याला म्हाताऱ्या म्हणायचं, थेरड्या म्हणायचं. तसे काय हे कोणीच म्हातारे होणार नाहीयेत. 70, 80, 90, 700 वर्षाचे झाले तरी ते आहे तसेच राहणार आहेत. असो, मी कशाला विषय सोडू. अशांच्या नादी लागायचं नसतं. मला आवडलं भाऊ तोलसेकरांनी म्हणून कॉमेंट्स बंद केल्या. पण मी इथे का नाही बंद करत, कारण अजूनही काही जणांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे असतात. अथवा ते माझ्या व्हिडिओच्या खाली जे माहिती असते, काय ज्याला काय म्हणतात माहीत नाही, तिकडे माझे संपर्क क्रमांक, व्हॉट्सअप क्रमांक आहेत, ते त्यांना मिळत नाहीत. म्हणून त्यांना विचारायचं असतं आपला संपर्क क्रमांक काय, आपला ईमेल ID काय, ते सगळं खाली दिलेलं असतं. तर मला तरी हे ठेवावं असं. मी काय असल्या ट्रोलर्सना कंटाळून मी नाही ते बंद करणार. भाऊंचं मी समजू शकतो, कारण असे अनेक टोळकी आहेत जे फक्त ट्रोलिंग करत असतात. आता महत्वाचं अजून आणि हे मी का आता व्हिडिओ केले, तुम्ही अजूनही अनेक जणांना विचारा. ते अजूनही माझं जे ठराविक वाक्य आहे, पीस मिल रिटर्न्स गिव्हिंग इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये अजूनही गुंतवत असतात. 4%, 6%, 8%, 8.2%, 9%, 10%, 11%, दर साल दर शेकडा. आणि मी नियमितप्रमाणे माझी म्हणजे प्रूफ म्हणून पाठवत असतो माझ्या व्हॉट्सअपवर. तुम्ही पहा, दर साल दर शेकडा 50-60%च्या वर त्या नसतातच. म्हणजे त्याच्यावरच असतात. 300%, 350%. काल का परवा किती होतं मलाही आता आठवत नाही. तर हे लोकांना म्हणजे मी आणि नेहमी काय लिहिलेलं काल माहीत नाही. उघडा डोळे गुंतवा नीट, हे असं शेवटी मी लिहिलं. भले मी ABP माझाची माफी मागतो की मी त्यांचं जे वाक्य आहे ते थोडं बदलून लिहिलं. पण काय करणार, प्रत्येक जण म्हणजे इथे बघतं तिथे बघतं, त्याने कुठला गुंतवला, त्याच्याकडून मला काही कळाला का, अरे मला त्याने त्याच्या तोंडून मी ऐकला, आता मी तो गुंतवतो. आणि मग रडत बसतात. 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, तो असाच. 7 वर्ष झाली. कोणाचं तरी ऐकायचं लाज कॅप. किती लाज कॅप तुम्हाला दाखव, हलत नाहीयेत. आजकाल हत्ती तरी हलतात थोडेफार, हे लाज कॅप हलतच नाहीयेत. म्हणजे हत्तीने मान वळवली की तो हल्ला असा होत नाहीये. लाज कॅप थोडा 1% वर गेला म्हणून तो खूप हे वर गेला असा नाहीये. असे अनेक गोष्टी मी ह्याच्यातून, ज्याला मागे इंग्रजी शिकताना मोरल ऑफ द स्टोरी, अशी मोरल ऑफ द स्टोरी देत असतो. तेव्हा आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय ट्रोलर्स मेंटॅलिटीचे लोक, जे आपण कधी म्हातारे होणार नाहीत, आपण कधी थेरडे होणार नाहीयेत, माझे आधी व्हिडिओ पहा आणि तुम्ही समाजासाठी काय केलं हे समजून घ्या. असो, हा असा राग येणारच माझ्या बोलण्यामधून. तर आता अजून पुढं काय, आता हे थेरड्या वगैरे म्हणणार ना, त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली. माझ्या मते ही बहुतेक भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली आहे गोष्ट. ते बहुतेक
एका गावातून दुसऱ्या गावात जात असताना एका गावातला एक ट्रोलर प्रवृत्तीचा माणूस त्यांना भरपूर काय 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 अपशब्द वापरत होता. तर भगवान गौतम बुद्धांचे जे काही अनुयायी, त्या एका अनुयायाने विचारलं, भगवान तो आपल्याला एवढे वाईट शब्द वापरतोय तरी आपण कसे शांत? त्यांनी एक छान उदाहरण त्या अनुयायाला सांगितलं. समजा मला तुला, हे माझ्या हातात फळ आहे, हे मला तुला द्यायचे, हे मी तुला दिलं, पण तू नाही घेतलं तर काय होईल? तो अनुयायी म्हणाला, साहेब म्हणे भगवान हे तुमच्याच हातात राहणार. ते म्हणे तसंच आहे ना, तो जो ट्रोलर म्हणजे सत्यजित जे सांगतो त्या प्रमाणे ट्रोलर प्रवृत्तीचा तो अपशब्द वापरणारा माणूस आहे ना, त्याने मला अपशब्द दिले, मी त्याच्याकडे बघितलं पण नाही, घेतलं नाही, काही नाही. मग काय झालं? मग तो अनुयायी म्हणाला त्याच्याकडेच परत गेले. मग तो भगवान म्हणेल मी कशाला चिडू? हे बघ, त्या अपशब्द वापरणाऱ्या ट्रोलर प्रवृत्तीच्या माणसाला खूप आनंद होतो दुसऱ्याला त्रास दिलेला. मग तो स्वतः काही करत नसतो, हां, पण अपशब्द वापरायचे, हे करायचं, ते करायचं, तर त्याला खुश होते ना. मला काय करायचंय? मी त्याला काही त्रास दिला का? नाही. उलट त्याच्यावरच ते परत आलं की त्यांनी न दिलेलं, न घेतलेलं परत त्याच्याच हातात आलं. पण तेवढं शहाणपण पण त्या व्यक्तीला नाहीये, म्हणून तो आयुष्यभर हेच करणार. असो, तेव्हा थोडक्यात सांगितलेलं बरं, कारण अजून काही सांगत गेलं तर अजून त्रास होऊ शकतो. अजून एक दुसरं मला सांगायचं आहे, अनेक जण आम्हाला तुमचं कौतुक सांगू नका, ह्याच्यात मी कुठे कौतुक सांगतोय? मी फक्त कशी वाढ होते एवढं सांगतोय, कारण अनेक काय बहुसंख्य गुंतवणूकदारांना, आणि त्यातले बहुसंख्य मराठीच आहेत, त्यांना माहीत सुद्धा नाहीये. अहो, हे जे मी उदाहरण सांगितलं ते सुद्धा फेब्रुवारी 2025 ते आत्तापर्यंत. तुम्हाला काय वाटलं? तो काळ काय अगदी सुगीचा होता शेअर मार्केट मधला? म्हणजे समभाग गुंतवणुकीतला नव्हता. सप्टेंबर 24 पासून समभाग गुंतवणुकीत भारताचा काळ अतिशय, ज्याला काय खाली वर आहे, म्हणजे अगदी, म्हणजे ज्याला इंग्रजीत बुलरन वगैरे असं नाही आहे, फ्लॅटिश किंवा बेर टाईप रन आहे. पण जर त्याच्यातून सुद्धा एखादी व्यक्ती चांगले समभाग निवडत असेल, तो निवडतो तर आपण का नाही? पण आपण काय फक्त शाळेत परीक्षा असताना आपण नाही का चकना डोळा करून, अरे मला हे सांग, मला ते सांग. अरे दुसऱ्यावर का अवलंबून राहता? तुम्हाला गुंतवणूक करायची आहे, तुम्हाला परतावा घ्यायचा आहे. दुसऱ्याकडून ते कळालं, मग ते घ्यायचं, आणि मग ते मी कायम तेच ठेवणार. असे कायम तेच ठेवणारे अनेक लोक वैतागलेत आता. मी नावं नाही घेत अशा हत्ती सारख्या समभागांचे, जे लार्ज कॅप आहे, ज्यांचं खूप मोठं नाव होतं. आजच कोणीतरी मला म्हणे, मी कार्यक्रम ऐकताना त्याने एक छान उदाहरण दिलं. जाऊ दे, परत कुठल्या आस्थापनेचं नाव नको घ्यायला, त्याच्यामुळे मी घेत नाही. तर हे मी स्वतःची लाल करायला नाही करत आहे. मी कुठल्याही निवडणुकीला उभा नाहीये, राहणारही नाहीये. कारण हे साधं मी मला स्वतःला वाटतं की मी हे काहीतरी पुण्य कमवतोय. कारण पुण्य असंच मिळत नाही, उलट तर माझ्या आयुष्यात मला फसवणारी माणसं जास्त मिळालेली आहेत. आणि म्हणजे त्यांनाही तेच वाटतं की मी केवढं फसवलं. आता ते खुश आहेत, अतिशय खुश आहेत, असतील ना. पण देवाकडे सगळा हिशोब लिहिलेला असतो. म्हणजे तुमचा खर्च जमा, त्यांना काय वाटतं दुसऱ्याला फसवलं, हा त्यांचं जमा नाहीये देवाकडे, तो खर्च आहे. तर आणि मी
माझा ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन म्हणजे समभाग गुंतवणुकीविषयी मी ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. लोकांना काय वाटतं हे ELM नसून IGM आहे. IGM म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट ग्रोईंग मिशन म्हणजे त्याग्रस्ताची इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी मी धडपडतो. लष्कराच्या भाकऱ्या मी कशाला भाजू? तुमची गुंतवणूक आहे, तुम्ही बघा ना. तुम्हाला सगळं ऐकतं पाहिजे. नाव सांगा, किती महिने ठेवणार, कितीला घेणार, कधी काढणार, पुढच्या 6 महिन्यांनी काय काय घेणार, काय कोण कोण तुम्ही घरावर मोर्चा आणणार आहात? बोलायचं म्हणजे मला आश्चर्य वाटतं. असो, हा मुद्दा तुम्हाला पटला नसेल, माझी काही चूक नाही. आपल्याला सुद्धा ट्रोलर व्हायचंय, ट्रोलिंग करा, मला काही फरक पडत नाही. पण मी काहीच घेत नसतो. भगवान गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळे मला काही फरक पडत नाही. पण तुमच्याही ज्ञानात काही भर पडत नाही, कारण तुम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलता. तुम्ही काय घेतलं ते नाही सांगत, तुम्ही काय घेणार ते नाही सांगत, कधी घेणार. अरे एवढं शिकवलंय, एवढं समजावून सांगतो. एक एक व्हिडिओ काढून बघा, महत्वाच्या मुद्द्यांवर मी भाष्य केलेलं आहे. जाऊ दे, एक म्हण मला आता आठवत होती पण ती सांगत नाही, कारण ते असो. तेव्हा पुन्हा पहिलं म्हणजे माझं हे सगळं जे काय धडपड आहे आपल्याला दुसऱ्यांपर्यंत पोचवाविषयी वाटत असेल तरच आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. कॉमेंट आपल्याला ट्रोलिंग करायचं असेल तर अवश्य करा, काही फरक पडत नाही. म्हणजे भगवान गौतम बुद्धांचं मला आवडलं आहे. बाकी त्यांची शांतता, त्यांची मूर्ती पाहून खूप आवडतं. जेव्हा स्पिती व्हॅलीला गेलो तिथे अतिशय उंच त्यांची पद्मासनात मूर्ती आहे, खूप प्रसन्न वाटलं. असो, तेव्हा माननीय भारतीय गुंतवणूकदारांनो, असेच वेगळे वेगळे पण महत्त्वपूर्ण, आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही, यात माझी चूक नाही आहे. एखादा माणूस एवढा स्वतःचा वेळ काढून सगळं करतोय आणि हे आपल्याला कळत नाही, त्यात माझी चूक नाही. तेव्हा पुन्हा असंच कुठल्या तरी चांगल्या विषयावर व्हिडिओ घेऊन भेटूया. नमस्कार आणि जय हिंद.